बघा कसं मस्त हवेशीर चाललंय आमचं. होय बाय, फॅन घ्या की इकडं. फरशी अजून मैत्रिणींना ह्याला नाही ॲशिड टाकायचं होतं, पण आता ॲशिड टाकता येणार नाही. ॲशिड टाकून धुवायचं असतं, पण ही आता स्टील असल्यामुळे ना ॲशिड टाकता येणार नाही. असंच ह्याला घासू घासू काढावं लागेल. तीन वाजलेत, 2:45. लय लवकर वाजलेत कसं काय काय माहिती. नमस्कार सगळ्यांना. तर आपल्या घरी कोण आलंय आज? पाठीमागं पण आले होते काका. तर काय काय नेलं होतं तुम्ही माझ्याकडून पहिलं? कशी चव आहे? आणि आता पण फोन केला तर मला म्हणले दीदीला पाठवा गावात, पण दीदी घरी नाही म्हणलं, तुम्हीच या दोघं जण. त्याच्या निमित्ताने कसं वाटतं आमच्या जाधव वस्ती वाल्यावरती घरी? खूप स्वच्छता आणि खूपच तुमचे म्हणजे प्रोडक्ट सुद्धा खूप छान हाय ना, मस्त आहे ना. त्याच्यामुळे तर सगळं जातंय ना तुमच्या आशीर्वादाने. पाठीमागं आल्यावर तर पाठीमागं तुम्हाला ती सांडगे मी दाखवले, लई छान वाटले त्यांना. त्या सांडगे न्यायला आले तर मसाला पण न्यायचा आम्हाला अजून. हां, सांडगे पण न्यायचे. थँक्यू. सांडगेसाठी खास आले, पण मसाला पण खूप छान आहे तुमचा. म्हणजे सगळेच आयटम छान आहे असं. हां 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 हां. पहिलं मी असं कोणी आलं ना म्हणजे गडबड असायची ना, त्याच्यामुळे व्हिडिओ वगैरे काढत नसायची. पण आता थोडंसं वाटतं कधी कधी आल्यावर माणसांचं काढावं व्हिडिओ. लय जण येतात ना, सगळे येतात असे. हां, आठवण पण राहते ना त्याच्यामुळं. आणि बाप्पूंसारखंच वाटतं तुम्ही मला. माझी काय तिकडं बायका, तिकडलं काम चांगलं झालंय का? हां, आता होते ना चालू लवकरच. बायका आहेत तिथं आतमध्ये, पण ते ऊन लागते म्हणून दरवाजा लावलाय. मी चहा आणते त्यांना. पप्पा आलो नाही आल्या तर. आणि इथं काय म्हणतो काय नाही, काय चाललंय काय नाही, काही पॅकिंग द्यायचे चालले ताईसाहेबांना. मसाला, सांडगे, मिरची पावडर. गेल्या वेळेस ह्यांच्या ताईसाहेब ज्यावेळेस आल्या होते का नाही, प्रोफेसर आहेत नगरला, त्या आल्यावर त्या अधिकार म्हणले आपण बघू कसं या. आल्या, त्यांनी बघितलं, मला म्हणले बघितलं, एवढं छान वाटलं इथं सगळं बघून. त्यांनी सगळं सामान मला वाटतं जवळजवळ 4 का 4.5 हजाराचं नेलं त्यांनी. आणि मग सांडगे त्यांना मी फक्त ना सॅम्पल दिले होते असेच पावशेर. तर ह्यांना लय आवडले. भाजी कसली झाली? 1.5 किलो चालवले. आता 1.5 किलो चालवले हो का. सांडगे आता खतम. आता बाहेर टाकले वाळायला, तेवढे राहिले संपले. तुम्हाला ताजं मटेरियल सगळं मिळतं. साठवून ठेवलेलं कुठलंही मिळत नाही मैत्रिणींना. फक्त आहे ना एकदा घेऊन बघा. आणि दादा आलाय आमचा, त्याला चहा करायचा आहे. गोटम दादा मग काय म्हणता? हा, व्हिडिओ चालू केलाय. नाही, गोटम दादाची गाठ पडली की माझा भाऊ आहे. असं का? कुठं? काजळ शिंदेवाडी. काजळची सख्खा भाऊ आहे माझा, रवी शिंदे. त्यांना ती वेब सिरीज नाही अजून माहिती. आमची वेब सिरीज आहे की अहो ते चांदणा चौकटीत नाही, दुसरी. आपलं कसं जसं आहे तसं. तुम्ही जर ती बघायला लागला ना तर तुम्ही सगळ्यांना ओळखताल मग. आणि आता हा त्याचं चॅनल आहे, खरं ते न्यूज चॅनल आहे त्याचा. असं द्या, बाय सगळ्यांना. बाय बाय. म्हणजे हा माझा सक्का भाऊ आहे. पाळणा ह्यो गोटम दादानी बनवलेला होता उत्कर्षला. काही आणि सगळी शूटिंग आपल्या दारापुढे झालेली आहे. नवीन माझ्या
मैत्रिणींसाठी बरं का, हे जुन्यांना माहिती आहे आणि ही आपल्या दारात शूटिंग झालेली आहे. आणि आता रवी शिंदे काय करतात तुम्हाला दावती. मार खाल्ल्याला दाखवू का ह्यांनी दोघांनी माझा बघायचा आहे का. टाकीव चढलेला तू. मला अजून बी गाण्यात इंस्टाग्रामच्या गाण्यात काय म्हणतात माहितीये का, त्या दिवशी इंस्टाग्रामच्या गाण्यात टाकी दावली तर मला म्हणले अख्खा वेबसिरीज मधली टाकी दादावर चढलेला जीव द्यायला. हिच्यासाठी ना ह्यो ना पाण्याची टाकीव चढला होता जीव द्यायला तुम्हाला टाकी दावते. हा ह्यो काही पाण्याची टाकी कुठे गेली. पाण्याची टाकी इथनं दिसा नाही मैत्रिणींनो, तर इथं पाण्याची टाकी बघू शकता. त्यावेळेस आता नाही असू दे. दादा ते निघाले तर ते आता रेशमाला न्यायला आला या. बाय बाय रेशमा. आता बातम्यांचा चॅनल लावते त्याचा. आणि ऊन इतकं मैत्रिणींनो, हे बघा ऊन, उन्हाचं एवढा तडाखा आहे जोरात. हो का पायाला श्वासा नाही हो, उष्णता श्वासा नाही. बंगल्यात तरी असं आहे. उरगण घाल कपडे. अरे नको वडू नाही जायचं. बस तिथं कुठे जायचंय आता, खरंच जायचं. नाही नाही नका नका बस तिथं. तंदूर नाही संदूर नाही बस तिथं. साडी पण घ्यायला तुझ्या चॉईसनी साडी घेऊ. चल कुठं म्हणजे नेणीला ना आणीला चपकावायला. मी लई करणार बंद केल्यावर. कोण मार खातंय बघू आपण आता गेल्यावर. दुधात मध्ये टाका आणायला लावलं होतं लिकीला. त्याला मी सांगितलं होतं 4 वाजून 15 मिनिटात येते तिथे. बरोबर झालं का नाही. कसं आहे बाकीचं काय पेण्यापेक्षा ताक पेलेलं काय बी चांगलं. ते काहीच पेत नाही अहो. मला चहाही नाही पेत. चहा चालतो पण कसं आहे घरी असल्या अर्धी बाटली त्याची पोरांकडं. नाही सगळीच जावा. मी बी येते. तुला काय म्हणायचं का ते. आणि हा माझ्या दादाचा चॅनल आहे बघू शकता, रवी शिंदे. खरं ते चॅनल आहे ना ते रवी शिंदेचं आहे. बघा कसं दिसतंय टीव्ही. तेव्हा ह्योच आहे ह्योच त्यो. जर ह्याचा नंबर पाहिजे नसेल कुठं ह्याला तुम्हाला काय तर करा मला फोन. बातम्या वगैरे घ्यायच्या खरं तेच आधी सर्च करून बघा. दिलाय नंबर बातम्यासाठी. काय म्हणतात र काय कमाल झाली. तुझं आहे ना माणसं काय म्हणतात माहितीये का, तुझी बोलणं लय आवडतं. आणि तू असंच राहा दादा, साधाच राहा. द्या रे ताकाची भरणी, ते ताकाची बाटली दे की. आमचा गाणं निघालाय बघा आता तुम्हाला दावती जाताना. भेटायला आले तर इथं मला. तर काय म्हणताय मग. व्हिडिओ ना बघता का तुम्ही. आवडते तर. कोण मांजर वय बाथरूम मध्ये काढ्या वय. त्याला आंघोळच घालते व्हायचं. तर काय म्हणतं मग बह्यान दीदी, आवडतात ना व्हिडिओ. अयो थँक्यू बरं का. नाही तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे. सोऱ्या किती बारका होता किती मोठा. तुम्ही म्हणता ना का ही कोण आहे, तर ही आहेत नानींच्या लिकीची पोरं. नानींची नातवंड आहे दोन्ही पण. दाखवते आणि चला तुम्हाला दाखवते अजून बाहेर काय काय चाललंय. तर आज आता ही आजच्या दिवस कालवा हे सगळे निघाल्यात इथं.
आणि ही तर चालली तयारी काजू खरकाचं ह्याचं लाडू करायचे. कशाचं? डिंक लाडू करायचे तर इथं. ही लिकीला सामान आणायला सांगितलं होतं. तर हो काही काजू, ही बदाम, ह्या खरका. अयो अजून मागलेत खरका. आज तर 390 रुपये किलो झाली खरेदी. आणि हा गुळ असतो मधुर गुळ. मला ताईसाहेब मला म्हणले अक्का तू कुठला गुळ वापरते? तर ताईसाहेब हो का ही मधुर असतो ती. त्या म्हणले मला तोच खायचा आहे, म्हणजे त्यांना आवडतो. तर ताई पावशेर वगैरे येत नाही. हा 140 रुपयाचा असतो. मी 10 रुपये घेते. 150 रुपये किलोने देते पुढं. ना मी फोडावं लागेल ना. आणि अगो बाय तू बी आली वय. रेशमा तर मरायची सगळ्यांना खाया घालून घालून सगळी निघाल्यात इथे. आणि लय दीदीची सेवा करायचा आहे आता. ह्यो लवकर घरी यायचा आहे दीदीसाठी. लेकर नसल्यावर मांजर झोपलंय बाथरूम मध्ये. होय. आता काय ओके बाळा डिंकाच्या लाडूचं सामान. हा 3 किलोचं करायचं त्याचं. इलेक्शन झाले. ही 250 रुपये पावशेर असतं. केवढ्याचं या? 425 रुपये. 425 प्लस 500 म्हणजे 1000 रुपये किलोवाला असतं. किती घेतलं मला नाही माहिती. त्यांनी दीदीला सोडलं होतं 3000. ह्यात पण दादा 1250 रुपये किलोवाला पण असतं. नाही बारीक. हा लगेच कळतं बघितलं तरी. आणि चला तुम्हाला तर मांजर दाखवते. गोटंबी सगळीच नादावले ते. तिथं गेल्या संदीप मामाच्या पुरीला हाणायचं नाही काय? अनुष्काला हाणणार. उन्हात हिंड नको काळा पडशील. ती नाही हा ती नाही. दुसरं मांजर काळ्या कुठं गेलाय दावती मला बघायचंय. चला कुठं आला वय झोपवलेला. गोतावळा सगळा निघाला. अरे ती रेशमा इडी वहीन सगळी सांभाळून सांभाळून. हा वा 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 वा. रेशमा फोटोग्राफी इथं चालली. जावायला जारचं पाणी लागतं बर का. बांधलेलं असते जार. पोरे चप्पल घाल. आणि आय मला सांग कसली लागते भाजी मसाल्याची. हा आता परत आलं सांडग दिन. सांडग आता काय झालं ते वाळल्यात का? मला त्याची भाजी सांग कसली होती ती. मैत्रिणींना दावगत कसलंय ती. दिघा इकडे थांब. हो का मैत्रिणींना थांबा. इथं हळद आता ना दळले दिन. हो का ही असं असते तर. हो का बघा आम्ही जी खातो ना तीच तो तुम्हाला जी देतो ना तीच आम्ही खातो. असं नाही की वेगळे वेगळे. ए आय आता तू मामाला शिकवते का? तू शिकून येते काय माहिती का? चॅनलच काढते. बाय बाय. आणि तिथं नीट राहा काय. तिला काम करू लाग. तिला ना काम करू लाग. सगळं लाभार हाय. भाकरी भाजू लाग, भाकरी करू लाग, धुणं धुवू लाग. रेशमा हिला काम करू लागाय गी. काय म्हणते मी? आणि उन्हात लई वना हिंड नको दिसची काळी जार. काय गोठम चालवले तू? मोठी गाडी घेऊन आलाय. ए आय भांडणं खेळू त्या संग. बापू तिथं भांडणं नको खेळू. अनुष्का संग संदीप मामाच्या पोरीं संग भांडणं खेळू नको. मला रोटीच झालं. तुला त्रास झाला की मला लगेच फोन कर. मी नाही इथे आणि जा. आम्ही तिकडे बॉईज वर जाणार आहे. कशावर? अगं त्या बायला बसून दे की पुढं. तू कुठं बसलीस?
तिने का बसायचं पुढं मला उंचायचं खूप उंचायचं पप्पा मामाला नेला सुट्टीला तू सांगता का मामा नेला माझा मामा मला खांद्यावर हिंडवायचं मामा तुला पाहिजे ना तेव्हा गाड्या नव्हत्या खांद्यावर हिंडवत होता माझा गाडीत हिंडावती आता गाड्या येत्या मामा माझा मला लय जीव लावायचा विचार त्याला नाना मामा आणि राम मामा किती भारी जीव लावायचे अजून बी मामा ती जीव लावतात मला राम मामा नाना मामा मला कधीच काय म्हणत नाही माझ्या मामांसारखं मामा नाही तो जिंगाट अरे रेशमा पागलच होणार आठ दिवसात रेशमा म्हणणार अयो लय डोकं दुखतंय तुला जायचंय का येते का तुला चल विचारलं का मम्मीला नाही येत चल जा की बाळा का सांगेल मी तुला जा जा की अगं काय लोकांचं आहे वय आल्यात मग आपली काय की 2 पायल्या जात दळून आण कपडे घ्यायला जायचे जावा बाय बाय तिथे खिडकी उघड बाय 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 तोंडाला तरी बांधके काळा झार दिसशील जास्तोरच बाय बाय वैभव बाय बाय बघू आता गाणं जाताना असा येताना कसा दिसतो या बघते चला ही गेली सगळी आता आम्ही पुढतो खरका आणि लागतो कामाला आम्हाला 1.5 तासात 3 किलो लाडू करायचे लगेच दळती ही तर कढई मांडली मी इकडं तुपाची भरणी दिसते का तुम्हाला ही तुपाची भरणी आणि ह्यातमध्ये काजू बदाम पिस्ता खारीक खोबरं खसखस तीळ सगळं मिक्स केले मैत्रिणींनो आणि हे बारीक करून घेतलं या दिसतंय का आता हे भाजायचं आणि गॅस आता कमी करते मी इथं हा मिक्सर आहे आपला हा मोठा मिक्सर आणलेला आहे मी 5 लिटरचा नंदिनीचा ह्याच्यात बघू शकता बारीक केलं आणि इथं बारीक करणार आहे मी आता परत नाही एकदा आणि गुळ कुठला टाकणार आहे ह्या मिश्रणाला तर हा टाकणार आहे ही लसणाची चटणी करायची आपल्याला तर हा मधुरचा गुळ आहे ना तो टाकणार आहे आणि आज कॅमेरा धराय कुणीच नाही तर आता ही एवढं मिश्रण मी भाजून घेते मला अर्जंट लाडू द्यायच्यात इथं हा दिदीन गणेश तुम्ही सगळ्यांनी बघितलं आईच्या घरी गेले तर इथं काजळला मला झालाय उशीर आणि ताईसाहेब मला म्हणले अख्खा बुधवारपर्यंत कसल्या परिस्थितीत पोहोचलं पाहिजे ताईसाहेब ही बघा तूप आता हे असं तूप टाकायचं ह्यातमध्ये आणि हे मिश्रण टाकायचं ते भाजून घ्यायचं आता 3 किलो लाडू अर्जंट आहे तर मी तेवढंच बनवणार आहे मी कुरिअरला जाणार आहे कारण का आणि बाकीचं पॅकिंग तर मला काहीच होणार नाही कारण का ही ह्यालाच आता मला 7-7:30 वाजता नाही तरी हा मोठा मिक्सर आहे आज तर अजून त्याची पूजा करायची या आता करते आणि मग कामाला लागते कारण का ज्या मशनरी आणल्यात ना त्यातल्या सगळ्यात पहिल्यांदा जर वापर करत असेल तर हे मिक्सरचा करणार आहे तर पूजा करून लागते कामाला लाडू कसे होतात तर त्याच्यावरले ते धावते तर सुरुवात आपण गोड पदार्थापासून करतोय चला शुभरात्री माझ्या मैत्रिणींनो आता 7:30 वाजले तर त्या बाया 5:30 वाजता सुटल्या 5:30 वाजल्यापासून 7:30 वाजेपर्यंत 3 किलोचे लाडू करायचे होते आणि ही ऑर्डर मला अर्जंट होते 2 किलोची ऑर्डर अर्जंट होती साहेब तरी त्यांचा फंक्शनचा कार्यक्रम आहे बुधवारी मला म्हणलेले अक्का मला ना पोचलं पाहिजे 1 वाजेपर्यंत म्हणलं हो आणि तिथनं परत तिरुपतीवाल्याला पण आपल्या वरती सगळ्यात आधी लाडू आहेत ना तिरुपतीवाले मॅडम दुसऱ्या कुठल्या ताई साहेब आहेत तुम्हाला कुरिअरला जाताना कुठलीही पॅकिंग हे ओळखलेलं नाहीये फक्त लाडू घेऊन जाणार आहे मी फक्त 3 लाडूसाठी येताना 17 किलोमीटर जाणार आहे 7:30 वाजल्यात आहे ते आणि पर्याय नाही मला गेल्याशिवाय जाणार नाही घरी दिदी नाही घरी आल्यावर स्वयंपाक करायचा आहे माझंच मला कळा नाही 2-3 दिवस झालं माझं काय चाललंय मैत्रिणीने असं ह्या गोष्टीवरती पाय सगळ्यांना